प्रत्येक प्रवासाची एक गोष्ट असते आणि प्रत्येक गोष्टी मागे एक प्रवास. माझ्या आयुष्यातल्या एका छोट्याशा प्रवासाची एक छोटी गोष्ट. चला बघू. कवा कवा ना आयुष्यात सगळा काही असून हातान काहीच उरत ना. उत्साह अख्खा संपून जाते, स्वतःचा विश्वास कमी होत जाते आणि आरशान समोर असलेला माणूस मीच असून मी नसल्यासारखं वाटतं. काही महिन्यांपासून मी स्वतःला एकच वचन देतो, वजन कमी करेन, स्वतःला बदलीन. पण प्रत्येक वेळी मी माझेच शब्दांपासून मागे फिरतो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे का माहिती का, जेव्हा जग तुमच्यावरची अपेक्षा सोडून देते तेव्हा दुःख होते. पण जेव्हा तुम्ही स्वतःवरची अपेक्षा सोडायला लागताना तेव्हा माणूस आतमधीनच्या आतमधीन तुटायला लागते. पैशांची चिंता, कामाची चिंता, जबाबदाऱ्या आणि हजारो गोष्टी ज्या सतत डोक्यात फिरत राहतात. म्हणून या वेळेस मी विचार केले, चल काय तरी जाऊ. कदाचित जागा बदलली तर थोडा मन बदलेल. बसमध्ये सगळी खेळतान, हसतान, मजा करतान आणि मी खिडकीच्या बाहेर बघत बसल्या. मी जास्त लोकांशी बोलत नाही. गर्दीन पण मला ना एकट्याला रोवाची आदत. आणि खरं सांगायचं तर माझं आयुष्य पण ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ सारखा, पूर्णपणे कलरलेस. पण आयुष्य पूर्ण टाइम कलरलेस राहत नाही. माझ्या लाईफमध्ये कलर भरणारी माझी बायको आणि कलर रंगवणारा माझा मुलगा. आणि बघायला गेलो ना, आयुष्याचा खरा रंग आहे ना ते लोकांच्या बरोबर असतात जी लोक तुमची वाट बघत असतात. म्हणजे आयुष्यात काही आनंद कमी असतील माझ्याजवळ, पण देवाने त्याच्या बदल्यात 2 कारणं दिल्या हसण्यासाठी, माझी वाईफ आणि माझा पोऱ्या. आणि त्या दिवशी मला एक गोष्ट समजली, कुटुंब परफेक्ट नसते, पण कुटुंबाच्या बरोबर घालवलेला एक क्षण पण आयुष्यात परत रंग भरून टाक. उद्या माझा वजन कमी होईल का नाही होईल, मी यशस्वी होईन का नाही होईन, मला या माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की माहीत मला, जे दिवशी आपली माणसं आपले बरोबर असतात ते दिवशी आयुष्य थोडा कमी कठीण वाटते. आणि कदाचित यालाच जगणं बोलतात.